नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र GET 2026 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचे समानार्थी शब्द जे की 2013 पासून 2025 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे आहेत रिपीट झालेले सर्व जे आहेत समानार्थी शब्द आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? महाराष्ट्र GET पेपर 2 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. इथे आपल्याला वर या शब्दाचा जो आहे तो समानार्थी शब्द नसलेला विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे इथे श्रेष्ठ. तर श्रेष्ठ म्हणजे काय? तर श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठचे समानार्थी शब्द आहेत उत्तम, पुन्हा उत्कृष्ट, त्याच्यानंतर वरिष्ठ, महान आणि उच्च. हे जे आहेत श्रेष्ठचे समानार्थी शब्द आहेत. आणि वर वर हा पण जो आहे तो श्रेष्ठचा समानार्थी शब्द आहे. म्हणजेच आपल्याला नसलेला विचारलाय. तर इथे आपण पाहिलं की पहिला ऑप्शन आहे श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजेच उत्तम, उत्कृष्ट, वरिष्ठ, महान, उच्च आणि वर. हे जे आहेत ते श्रेष्ठचे समानार्थी शब्द आहेत. दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे जरा. जरा याचा अर्थ होतो अल्प, किंचित किंवा कमी. हे जे आहेत म्हणजे जरा म्हणजे अल्प म्हणजे थोड्या प्रमाणात असा याचा अर्थ होतो. अल्प किंवा किंचित, अल्प, किंचित किंवा मग कमी. हे जे आहेत जरा म्हणजे थोड्याशा प्रमाणामध्ये असा याचा अर्थ आहे. म्हणून आपल्याला समानार्थी नसलेला शब्द विचारलाय म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आहे. जरा म्हणजे वर नाही, कारण अल्प, किंचित, कमी, थोड्या प्रमाणात असा जराचा अर्थ होतो. त्यानंतर इथे जे आहे आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे वरदान. आपण म्हणतो वरदान दिले, वरदान. पुन्हा शुभेच्छा. आशीर्वाद म्हणजे शुभेच्छा. त्यानंतर मंगल कामना. त्याच्यानंतर आशिष म्हणतो आपण. आशीर्वाद हा शब्द कितीतरी एक्झाम मध्ये जे आहे ते शुद्ध शब्द ओळखा म्हणून आशीर्वाद शब्द आणि आशिष शब्द हे पाहायला भेटतात. त्यामुळे लक्षात ठेवायचे की आशिष मध्ये श ला पहिली वेलांटी आहे आणि आशीर्वाद मध्ये हे वेलांटीवरच प्रश्न विचारला जातो की आशीर्वाद मध्ये श ला दुसरी वेलांटी येते. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं. तिसरा जो ऑप्शन आहे आशीर्वाद, ज्याचे की समानार्थी शब्द आहेत वरदान, शुभेच्छा, मंगलकामना, आशिष. म्हणजेच वर आपण आशीर्वादाला पण वर दिला म्हणजे असं म्हणतो. तर त्यामुळे आशीर्वाद हा ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर नवरा मुलगा आपल्याला माहित आहे की नवऱ्या मुलाला आपण वर म्हणत असतो, वर वधू म्हणतो. तसंच म्हणजे नवरा मुलगा आहे त्याला वर आणि नवरी मुलगी आहे तिला वधू म्हणतो. वर, पती, कांत, भत्रा, दादला आणि वल्लभ. हे जे आहेत नवऱ्या मुलगाचे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत. म्हणजे इथे आपण पहिला प्रश्न पाहिला ज्यामध्ये वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारला होता. ऑप्शन पाहिले आपण श्रेष्ठचे समानार्थी शब्द पाहिले. श्रेष्ठचे समानार्थी शब्द आहेत उत्तम, उत्कृष्ट, वरिष्ठ, महान, उच्च, वर. म्हणजे वर हा शब्द श्रेष्ठला आपण वर म्हणतो. आणि दुसरं ऑप्शन आहे जरा म्हणजे अल्प, किंचित, कमी, थोड्या प्रमाणात असा याचा अर्थ होतो. म्हणून आपल्याला नसलेला विचारलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आलं आहे. तिसरा प्रश्न आशीर्वाद म्हणजेच वरदान, शुभेच्छा, मंगलकामना, आशिष. आणि चौथा ऑप्शन आहे नवरा मुलगा. तर नवरा मुलगा म्हणजेच वर, पती, कांत, भारता आणि दादला, पुन्हा वल्लभ. हे जे आहेत ते नवरा मुलगाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे हे समानार्थी शब्द ऑप्शनचे आपण पाहतोय कारण याच्यातूनच एखादा प्रश्न रिपीट होऊ शकतो त्याच्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे पुन्हा 2 प्रश्न आलेले आपल्याला पाहायला भेटतात समानार्थी शब्दावर 2025 चा. आता पाहिलेला पण 2025 मध्येच आलेला हा प्रश्न आहे.
आणि हा पण 2025 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला काय सांगितलंय, खालील पर्यायातून समानार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखा. इथे आपल्याला विसंगत जोडी विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे लतिका म्हणजेच कन्या. तर लतिका म्हणजेच वेल म्हणतो आपण, लतिकाला वेल म्हणतो. आणि कन्या म्हणजे मुलगी, कन्या म्हणजे मुलगी, या दोन्ही शब्दाचे अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे ही जोडी जी आहे ती विसंगत आहे. कन्या म्हणजे मुलगी आणि लतिका, वेलीला आपण लतिका म्हणतो. पुन्हा आदिम, आदिम आणि मूळचा. आदिम या शब्दाचा अर्थ होतो सुरुवातीपासून किंवा मूळचा. हे त्यामुळे या दोन्हीचा जो आहे तो योग्य जोडी आहे. पुन्हा आस्था, आपुलकी, कोणाबद्दल तरी वाटणारे प्रेम, आदर किंवा काळजी म्हणजेच आस्था आणि आपुलकी, म्हणजे हे दोन्ही पण समानार्थी शब्द. आणि फत्तर आणि दगड, फत्तर हा शब्द पत्थर किंवा पाषाण या अर्थाने ग्रामीण बोलीभाषेमध्ये फत्तरला उच्चारतात. त्यामुळे हा फत्तर पण दगडासाठी यूज करणारा शब्द आहे, म्हणून ही पण योग्य जोडी आहे. अशा पद्धतीने हे जे 3 ऑप्शन, आदिम म्हणजेच मूळचा, आस्था म्हणजेच आपुलकी आणि फत्तर म्हणजे दगड, हे तिन्ही करेक्ट आहेत. विसंगत ओळखायला सांगितली होती लतिका म्हणजे वेल आणि कन्या म्हणजे मुलगी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा जो आहे ती विसंगत जोडी असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट ठरते. आता इथे जे आहे पुन्हा 2025 पेपर 2 मध्ये झालेला हा प्रश्न आहे. आपण पाहू शकता की 2025 ला जे पेपर झाला त्यामध्ये 3 प्रश्न जे आहेत ते आपल्याला इथे समानार्थी शब्दाचे पाहायला भेटतात. त्यामुळे समानार्थी शब्द मराठीसाठी करणं किती गरजेचे आहे, कारण आपल्याला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात, पण समानार्थी शब्द वगैरे अनोळखीचे आले की थोडेफार चुकण्याचे चान्सेस आहेत. म्हणून समानार्थी शब्द पण आपण परफेक्ट केले पाहिजेत. आता इथे जे आहे आपल्याला तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द जे आहे ते विचारलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे कासार. कासार हा तलाव, सरोवर किंवा डोह या अर्थाने वापरला जातो. कासार आहे तो तलाव, सरोवर, डोह या अर्थाने वापरला जातो. त्यानंतर तरंगिणी हा शब्द जो आहे मुख्यत्वे नदी सरितासाठी वापरला जातो. नदी, सरिता यासाठी हा तरंगिणी हा शब्द वापरला जातो. कासार जो आहे तो डोह, तलाव आणि हा रत्नाकर. रत्नाकर जे आहे ते समुद्र, सागर या समुद्र, सागर याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे समानार्थी आहे. आणि तडाग, तडाग हा शब्द तलाव, जलाशय असा होतो. तडागचा जो समानार्थी शब्द आहे तो तलाव, जलाशय असा होत असतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द जर आपण पाहायला गेले, कासार, तरंगिणी, तडाग हे तलावचे समानार्थी शब्द येतात. आणि रत्नाकर म्हणजे समुद्र, याचा तलावाशी काही संबंध येत नाही, म्हणून रत्नाकर हा ऑप्शन करेक्ट आहे. इथे महाराष्ट्र टीईटी 2019 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? ऑप्शन आहेत हय, तुरुंग, वारू आणि गज. यापैकी जो आहे तर हय, तुरुंग, वारू हे जे आहेत ते घोडा या शब्दाचे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत. तर याचे अजून समानार्थी शब्द जे आहेत ते घोडा, तुरुंग, त्याच्यानंतर जो आहे तो आहे वारू आणि वाजी. हे जे आहेत ते घोडा या शब्दाचे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत. दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे अश्व. त्यानंतर तुरुंगम, तुरुंगम हे जे आहेत ते घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आपल्याला गटात न बसणारा शब्द विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा जो आहे तो गज, म्हणजे आपण हत्तीला गज म्हणतो. त्यामुळे हा जो आहे तो गटात न बसणारा शब्द आहे. हत्तीचे जे समानार्थी शब्द आहेत ते आहेत कुंजर, त्यानंतर जे आहे हस्ती. कुंजर म्हणजे ज्याच्या गंडस्थळावर कुंभ असतात असा. पुन्हा हस्ती म्हणजे हात म्हणजे सूंड असलेला प्राणी. त्याच्यानंतर जे आहे वारण, त्याच्यानंतर सारंग, सारंग म्हणजेच हत्ती. त्याच्यानंतर महत्वाचा म्हणजे नाग, नाग
नाग म्हणजे पण हत्ती, संस्कृतमध्ये हत्तीला जे आहे ते नाग म्हणतात. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण गज म्हणजेच हत्तीचे समानार्थी शब्द बघितले, जे की आहेत हत्ती, गज, कुंजर, हस्ती, वारंस, सारंग आणि नाग. तर अशाच पद्धतीने हय म्हणजेच घोडा, वाजी, अश्व, तुरुंगम, तुरंग, वारू हे काही जे आहेत ते घोड्याचे समानार्थी शब्द आपण इथे बघितलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे तो गैरहजेरी या शब्दाचा जो आहे तो समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. महाराष्ट्र टीटी 2016 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर ऑप्शन आहेत बेरोजगार, अनुदिनी, अनुपस्थिती आणि बेपर्वा. यापैकी जे आहे तर गैरहजेरी, बेरोजगार म्हणजे ज्याच्याकडे कोणतेही काम किंवा रोजगार नाही असा व्यक्ती बेरोजगार. पुन्हा अनुदिनी, इंटरनेटवर लिहिली जाणारी दैनंदिनी किंवा डायरी, ज्याला इंग्रजीत ब्लॉग म्हणतात. तर ब्लॉग म्हणजे काय, तर अनुदिनी, मराठीमध्ये अनुदिनी ब्लॉगला म्हणतात. त्यानंतर जे आहे ते आहे अनुपस्थिती, हजर न राहण्याची स्थिती किंवा गैरहजर असणे. तर आपल्याला जे आहे गैरहजेरीचा जे आहे समानार्थी शब्द विचारलेला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. त्यानंतर आहे बेपर्वा. बेपर्वा म्हणजे कशाचीही काळजी किंवा फिकीर नसणारा, निष्काळजी व्यक्ती. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की गैरहजर या शब्दाचा जे आहे समानार्थी शब्द अनुपस्थिती हा येतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर येते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे तो अनुराग या शब्दाचा जो आहे तो आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. 2021 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर अनुराग हा मूळ संस्कृत शब्द आहे, ज्याचा की अर्थ काय होतो, प्रेम. अनुराग हा जो शब्द आहे, अनुराग हा मूळ संस्कृत शब्द आहे, ज्याचा की अर्थ होतो प्रेम, आपुलकी, त्यानंतर प्रीती, त्याच्यानंतर किंवा माया, हे जे आहेत ते अनुराग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळे जे आहे आपल्याला इथे अनुरागचा समानार्थी शब्द जे की ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे प्रेम. त्यानंतर खालचे जे ऑप्शन आहेत संताप, क्रोध, राग, हे जे आहेत ते राग म्हणजेच क्रोधाचे जे समानार्थी शब्द हे आहेत, ज्याला की संताप, क्रोध, राग, द्वेष हे जे आहेत ते क्रोधाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून प्रेम हे करेक्ट आन्सर येते. पुन्हा याच्यात अजून दुसऱ्या एखादी म्हणलं तर स्नेह, इथे जो आहे तो स्नेह पण जो आहे तो प्रेमाचा समानार्थी शब्द येत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण नेक्स्ट एक्झाम मध्ये याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रीती झालं, आपुलकी झालं, स्नेह झालं. त्यानंतर अजून महत्वाचा एक शब्द म्हणजे ममता. ममता हा पण जो आहे तो अनुरागचा समानार्थी शब्द आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण पाहिला की अनुरागचा समानार्थी शब्द कोणता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे आपल्याला विचारलेला आहे तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन आहेत चंद्रमणी, दीनमणी, राजमणी आणि रत्नाकर. तर हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र टीईटी 2017 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. शुद्ध शब्दामध्ये हा तेजोनिधी शब्द विचारला जातो. तर याचा अर्थ होतो तेजाचा किंवा प्रकाशाचा साठा, जसं की सूर्य. तर तेजोनिधी म्हणजे काय, तेजाचा किंवा प्रकाशाचा साठा, जसं की सूर्य. तर म्हणजे आपल्याला सूर्याचा जो आहे तो समानार्थी शब्द विचारलेला आहे. चंद्रमणी, पहिला ऑप्शन आहे चंद्रमणी. हा एक प्रकारचा काल्पनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण रत्न किंवा हिरा मानला जातो, ज्याचा चंद्राच्या प्रकाशाशी संबंध जोडला जातो. त्यानंतर त्याच्यामुळे हा काही ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर आहे राज, हा जो आहे तो दिनमणी. तर दिनमणी हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे, म्हणजे तेजोमणीचा समानार्थी शब्द कुठला आला, दिनमणी आला. त्याच्यानंतर राजमणी, राजमणी म्हणजे काय, राजाच्या मुकुटात किंवा दागिन्यात असणारा जो श्रेष्ठ रत्न आहे तो म्हणजे राजमणी. त्यानंतर जे आहे ते इथे आहे रत्नाकर. रत्नाकर म्हणजे समुद्र. तर आपल्याला माहिती आहे रत्नाकर म्हणजे समुद्राचा जो आहे तो समानार्थी शब्द आहे. समुद्राचा समानार्थी शब्द रत्नाकर आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं तेजोनिधी सूर्य, सूर्याचा समानार्थी शब्द दिनमणी आहे.
अजून दुसरे समानार्थी शब्द पाहूया. दुसरा समानार्थी शब्द आहे भास्कर. सूर्यालाच आपण भास्कर म्हणतो, भानू म्हणतो, त्यानंतर रवी म्हणतो, रवी म्हणजेच सूर्य, त्यानंतर दिवाकर. हे जे रत्नाकर आणि दिनमणी म्हणजेच समुद्र आणि नदी, वीज, पुन्हा दिनमणी, पुन्हा घोडा, हत्ती, हे जे आहेत ते अत्यंत महत्वाचे शब्द आहेत समानार्थी, ज्याच्यावर रिपीट क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतात. इथे आपण सूर्याचे समानार्थी शब्द पाहत होतो, जे की आहेत दिनमणी, भास्कर, भानू, रवी, दिवाकर, पुन्हा आदित्य. त्याच्यानंतर आहे मित्र. मित्र म्हणजेच सूर्य. त्यानंतर अजून आहे सविता. सविता हा शब्द पण सूर्याचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर वासरमणी, दुसरा एक नवीन शब्द वासरमणी, हा पण सूर्याचा शब्द आहे, समानार्थी शब्द. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं सूर्याचे काही महत्वाचे समानार्थी शब्द. त्यानंतर आपला महत्वाचा जो आहे तो रत्नाकर म्हणजे समुद्र. समुद्राचे समानार्थी शब्द पण आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे आपण हे पाहूया की समुद्र म्हणजेच अर्णव, समुद्र म्हणजेच अबधी, त्यानंतर समुद्र म्हणजेच जलधी, पुन्हा अजून म्हणजे पयोधी, त्यानंतर आहे निशानात, त्यानंतर सोम, इथे जो आहे हा पयोधी, आणि इथे हे निशानात आणि सोम हे जे आहेत ते चंद्राचे आहेत. निशानात आणि सोम हे चंद्राचे आहेत. पयोधी हा समुद्राचा आहे. तर इथे आपण समुद्राचे पाहतोय, पयोधी, त्यानंतर सिंधू, सागर आणि उदधी. तर अशा पद्धतीने आपण इथे जे आहे ते बघितलं की सूर्य, तेजोनिधी म्हणजे सूर्य, सूर्याचे समानार्थी शब्द बघितले, जे की आहेत दिनमणी, भास्कर, भानू, रवी, दिवाकर, आदित्य, मित्र, सविता आणि वासरमणी. त्यानंतर रत्नाकर म्हणजे समुद्राचे देखील आपण समानार्थी शब्द पाहिले, जे की आहेत अर्णव, अबधी, जलधी, पयोधी, सिंधू, सागर आणि उदधी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जो आहे तो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. 2017 पेपर 1 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत दुहिता, कन्या, सुता आणि सरित. यापैकी जे आहेत दुहिता, सुता आणि कन्या हे तीन जे आहेत ते आहेत मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द. मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द. दुसरं आपण मुलगी या समानार्थी शब्द पाहूया, आत्मजा, आत्मजा, तनुजा, त्यानंतर दुसरं नंदिनी, पुन्हा पुत्री, पुन्हा लेख. हा पण जे आहेत ते कन्या, दुहिता, सुता हे पण समानार्थी शब्द अत्यंत महत्वाचे आहेत, ज्यावर आपल्याला प्रश्न पाहायला भेटतो. तर कन्या या शब्दाचे समानार्थी शब्द दुहिता, सुता, पुत्री, लेख, मुलगी, आत्मजा, तनुजा आणि नंदिनी. त्यानंतर हा जो आहे सरिता, सरिता हा आपण पाहिलं की हा सरिता नदी चा जो आहे तो समानार्थी शब्द आहे. तर अशा पद्धतीने नदीवर आपण म्हणजे प्रश्न असे विचारले जातात, ऑप्शन मधून पण प्रश्न तयार होऊन आपल्याला इथे पाहायला भेटतात. मागे पण आपण सरितावर समानार्थी शब्द पाहिले आहेत. म्हणजेच हा प्रश्न 2017 ला आलाय, ज्याचं की आन्सर सरिता आहे. तर इथे आपण लगेच सरिताचे समानार्थी शब्द बघतोय, त्यामुळे पुढे जे आहेत ते अजून एखादी ऑप्शन मधून प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे जे आहे ते आपण अशा पद्धतीने इथे समानार्थी शब्द पाहतोय. तर सरिता म्हणजेच नदी, पुन्हा तटिनी, पुन्हा तरंगिणी, त्याच्यानंतर जलवाहिनी, जीवनदायिनी, तर अशा पद्धतीने आपण बघितलं की वेगळ्या शब्दाचा अर्थ, तर सरिता हा वेगळा शब्द आहे जो की नदीचा समानार्थी शब्द आहे. बाकी तीन जे ऑप्शन आहेत ते कन्याचे समानार्थी शब्द आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर इथे जे आहे ते आपल्याला योग्य समानार्थी शब्दांची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. 2018 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे आकर्ण विकर्ण. तर आकर्ण म्हणजे कानापर्यंत आणि विकर्ण म्हणजे भूमितीतील चौकोनातील कर्ण किंवा छेदणारी रेषा. तर हे दोन्ही जे आहेत ते समानार्थी शब्द नाही. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे अंबू आणि सलील. ही जोडी अंबू आणि सलील या दोन्हीचा बी अर्थ काय होतो तर पाणी. पाणी जल याचे जे आहेत ते अंबू सलील हे समानार्थी शब्द आहेत. पुन्हा हता आणि जिता. हता आणि जिता म्हणजे मारलेला नष्ट झालेला आणि जिता म्हणजे जिवंत किंवा जिंकलेला. हे परस्पर समानार्थी शब्द नाही. त्याच्यानंतर द्रुम आणि आले. द्रुम आणि आले म्हणजे झाड वृक्ष. द्रुम म्हणजे जे आहे ते झाड आणि वृक्ष. त्यानंतर आले म्हणजे घर. तर अशा पद्धतीने हे पण दोन्ही जे आहेत समानार्थी शब्द नाहीत. हा दुसरा अंबू सलील पाणी जल हा समानार्थी शब्दाची योग्य जोड आहे. इथे जो आहे तो 2018 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला जे आहे ते ओळखायला सांगितलेला आहे. तर इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत सविता, दुसरा ऑप्शन आहे चपला, तिसरा ऑप्शन आहे सौदामिनी, चौथा आहे विद्युत. यापैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायला सांगितलेला आहे. तर अगोदर पाहिल्याप्रमाणे सविता म्हणजे जे आहे ते आपण बघितलं की सूर्य. त्यानंतर चपला, सौदामिनी, विद्युत हे जे 3 शब्द आहेत ते वीज बिजली या अर्थाचे आहेत. वीज बिजली. त्यामुळे वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता येईल तर तो येईल सविता. कारण सविता म्हणजे सूर्य आणि चपला सौदामिनी आणि विद्युत म्हणजेच काय तर वीज बिजली. याचे दुसरे समानार्थी शब्द पाहूया. तडीत, पुन्हा चंचला, पुन्हा चपला. हे जे आहेत ते सौदामिनी आणि वीज याचे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न बघितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर इथे प्रश्न आहे नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. हा जो आहे 2018 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर इथे आपण पाहतो जे ठरलेले मोजके शब्द आहेत जसं की रत्नाकर, पुन्हा समुद्राचा शब्द, पुन्हा चंद्राचा, पुन्हा हे जे आपण पाणी नीर हे जे आहेत तेच रिपीट होताना पाहत आहे. त्यामुळे पाहत आहोत. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते आपण परफेक्ट करायला पाहिजेत. इथे नीर. नीर म्हणजे काय पाणी जल. तर आपण याच्या अगोदर पण याच्यावर प्रश्न पाहिला होता की नीर म्हणजे पाणी जल, पुन्हा तोय, पुन्हा जीवन हे जे आहेत ते नीरचे समानार्थी शब्द आहेत. तर आणि दूध म्हणजे काय तर दूध म्हणजे दुग्ध. दुसरा समानार्थी शब्द आहे त्याचा पय आणि क्षीर हे जे आहेत ते दुधाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. त्याच्या अगोदर जे आहेत ते आपण नीरचे समानार्थी शब्दांचे जे आहेत ते रिव्हिजन करूया. तर आपण बघितलं की नीर म्हणजे पाणी जल जीवन, पुन्हा हा तोय, पुन्हा उदक हा पण नीरचा समानार्थी शब्द आहे. पुन्हा वारी, पुन्हा अंबू हे जे आहेत ते नीरचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर दुसरा एक राहिला तो म्हणजे हा जो आहे पय. इथे आपण पाहतोय पय दूध आणि पय पाणी असं दोन्ही अर्थाने यूज होतोय पय हा शब्द. तर इथे आपण बघितलं की आपल्याला नीर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द तर समानार्थी नसलेला दूध हा शब्द आहे. हा थोडासा सोपा प्रश्न म्हणलं तरी चालते कारण आपल्याला याचं सरळ आन्सर येते की तोय जल जीवन याचं उदक वारी अंबू पय हे जे आहेत ते नीरचे समानार्थी शब्द आहेत. आणि दूधचे दूध दुग्ध पय क्षीर हे जे आहेत ते दूधचे समानार्थी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जो आहे तो 2019 पेपर 1 चा प्रश्न आपण पाहतोय. सलील. सलील या शब्दाचा जो आहे तो समानार्थी शब्द आपल्याला
ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन आहेत लीलायुक्त, लीलासहित, लीलया आणि नीर. तर सलील या शब्दाचा संस्कृत मधून आलेला शब्द आहे. तर आपण बघितलं की सलील म्हणजेच पाणी, नीर हे जे आहेत ते सलीलचे समानार्थी शब्द आहेत. आपण बघितलं की ऑप्शन मधून कसा हा दुसरा नवीन प्रश्न 2016 आला होता की सलील पाण्याचे जे आहेत ते समानार्थी शब्द नसलेला, आणि इथे काय आले तर सलीलचा समानार्थी शब्द असलेला. अशा पद्धतीने मोजके समानार्थी शब्द रिपीट होताना आपण पाहतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 येते. आणि लीलायुक्त म्हणजे लीलेने किंवा खेळाने युक्त असलेला, खेळाने युक्त असलेला, लीलाने किंवा खेळाने युक्त असलेला. लीलासहित म्हणजे लीलेसहित सहजतेने, आणि लीलया म्हणजे अगदी सहजतेने कोणताही त्रास न होता. तर अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे. 2019 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत अंबुज. तर अंबुज म्हणजे कमळ, पाण्यात जन्मणारे अंबुज म्हणजेच कमळ. त्यानंतर नीरज, नीरज म्हणजे सुद्धा जे आहे ते कमळ, आणि पंकज म्हणजे सुद्धा कमळच येते. आणि दुसरा जो आहे तो अग्रज, अग्रज म्हणजे आधी जन्मलेला मोठा भाऊ. अग्रज म्हणजे काय तर आधी जन्मलेला मोठा भाऊ. मोठा भाऊ. तर अशा पद्धतीने समानार्थी शब्द नसलेला विचारलेला आहे, जो की ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आहे. इथे आपण प्रश्न पाहतोय जो की 2025 पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. 2025 मध्ये 3 क्वेश्चन जे आहेत ते साधारणपणे जे आहेत ते समानार्थी शब्दावर आधारित आले होते. तर हा पण 2025चा आहे की त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर त्वेष हा जो आहे तर प्रामुख्याने रोष, मत्सर किंवा राग, संताप किंवा द्वेष या तिन्हीचा जो अर्थ आहे तो होतो द्वेष. त्यानंतर अजून त्याचे समानार्थी शब्द पाहूया. त्याच्यानंतर हा जो आहे आवेश, आवेश म्हणजे काय होते तर आवेश म्हणजे मनातील तीव्र भावना, जोश, उत्साह. जोश, उत्साह. त्यामुळे जो आहे त्वेषचा समानार्थी शब्द कोणता नाही असा असेल, कोणता नाही, कारण इथे जे आहे ते द्वेष, रोष आणि मत्सर हे जे आहेत ते त्वेषचे समानार्थी शब्द आहेत, आणि आवेश हा जो आहे तो नाही. त्यामुळे हा आवेश हा पर्याय जो आहे तो करेक्ट ठरणार आहे. त्यानंतर दुसरे क्रोधचे जे आहेत समानार्थी शब्द आपण पाहतोय. क्रोध, चीड, अमर्ष हे जे आहेत ते रागाचे समानार्थी शब्द आहेत. दुसरा एक शब्द राहिला तो म्हणजे संताप. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्वेषचा समानार्थी शब्द नसलेला कोणता तर आवेश म्हणजे जोश आणि उत्साह. बाकी या तिन्हीचा अर्थ द्वेष, क्रोध, कोप, चीड, अमर्ष, संताप, रोष, मत्सर, द्वेष हे जे आहेत ते रागाचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2013 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की समानार्थी शब्दांची योग्य जोडी आपल्याला जे आहे ते ओळखायला सांगितलेली आहे. तर इथे पहिला ऑप्शन आहे मद्य पेय. मद्य म्हणजे मदिरा, दारू, त्याला आपण मद्य म्हणतो, एक प्रकारचे पेय आहे. या पर्यायामध्ये केवळ हीच एक जोडी जी आहे ती अर्थाच्या दृष्टीने सर्वाधिक जवळची दिसते समानार्थी शब्दाचे. बाकी जे आहेत वर्ण, कर्ण हे केवळ यमक जुळणारे शब्द टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आहे मर्म, धर्म हे देखील जे आहेत ते मग जुळणारे शब्द जे आहेत ते टाकले आहेत. त्यानंतर अंगीकृत आणि अस्वीकृत हे जे आहेत विरुद्धार्थाची जोडी आपण म्हणू शकतो. त्यामुळे मद्य आणि पेय हे जे आहेत यांचा अर्थ जवळजवळ सेम होतो, म्हणून समानार्थी शब्दांची योग्य जोडी म्हटलं तर आपण मद्य आणि पेय इथे हा करेक्ट ऑप्शन ठरवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जे आहे पुन्हा 2013 पेपर 1 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता हा पेपर 1 मध्ये आलेला अश्ववर म्हणजे घोड्यावर समानार्थी शब्द नसलेला प्रश्न विचारले, आणि आपण पाहिलं 2016 ला पण सेम टू सेम प्रश्न आलेला आपण पाहतो.
तर अश्व म्हणजे आपण बघितलं की अश्व म्हणजे घोडा, घोड्याचा समानार्थी नसलेला शब्द. घोडा म्हणजे वारू, घोडा म्हणजे हय, घोडा म्हणजे तुरुंग. पण घोडा म्हणजे हा शाखामृग म्हणजे घोडा का, तर शाखामृग म्हणजे कापिश, वानर, पुन्हा मरकट आणि माकड. तर हा जो शाखामृग हा जो शब्द आहे तो माकडचा जो आहे तो समानार्थी शब्द आहे. त्यामुळे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. आणि हे जे आहेत वारू, हय, तुरुंग हे जे आहेत ते अश्व आणि घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. अशा पद्धतीने या प्रश्नाचं देखील आपण करेक्ट आन्सर जे आहे ते बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जे आहे ते समानार्थी असलेली आणि चुकीची जोडी आपल्याला जे आहे ते समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. 2016 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे आभा तेज, म्हणजेच आभा तेज म्हणजे या दोन्ही शब्दाचा अर्थ जो आहे तो प्रकाश, चमक, चेहऱ्यावरील टवटवीतपणा जो आहे तो याचा अर्थ होतो. पराक्रम आणि मर्दुमकी, पराक्रम मर्दुमकी या दोन्हीचा जो अर्थ आहे तो होतो शौर्य, बहादुरी, वीरवृत्ती हे जे आहेत ते वीरवृत्ती हे जे आहेत ते पराक्रम आणि मर्दुमकी याचा जे आहे ते समानार्थी शब्द. आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. आपण इथे बघितलं आबा तेज, प्रकाश, चेहऱ्यावरील टवटवीतपणा, पराक्रम, मर्दुमकी आणि शौर्य, बहादुरी आणि वीरवृत्ती हे समानार्थी शब्द आहेत एकमेकांचे. अवांछित आणि अलांछित, हे जे अवांछित म्हणजे याचा अर्थ नको असलेले आणि नको असलेले किंवा इच्छा नसलेले, अनवॉन्टेड म्हणतो आपण त्याला अवांछित. आणि अलांछित म्हणजे लांछन म्हणजेच कलंक किंवा डाग, ज्यामुळे अलांछित म्हणजे ज्याला कोणताही कलंक किंवा डाग नाही किंवा लांछन लागलेलं नाही असं अलांछित. त्यामुळे हे जे दोन्ही आहेत दोन्हीचे अर्थ वेगवेगळे असल्यामुळे ही चुकीची जोडी जी आहे ती ठरत असते. आणि मेदनिरद या दोन्हीचा जो आहे अर्थ तो ढग होत असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ही या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ठरते. आता इथे जो आहे तो आपल्याला गटात न बसणारा शब्द विचारलेला आहे. ऑप्शन आहे गाय, वासरू, लेकरू आणि फूल. तर वासरू हे जे आहे, आता हा समानार्थी शब्दाचा नाही तर हा लिंगावर आधारित आहे. तर गायीचं लिंग जे आहे ते स्त्रीलिंगी आहे आणि बाकी जे आहेत वासरू, लेकरू, फूल हे जे आहेत ते वासरू, ते लेकरू, ते फूल हे जे आहेत नपुंसकलिंगी असल्यामुळे जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर ठरते. आता इथे आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन 2016 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर कमळ या शब्दाचा जो आहे तो समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे पद्मा. तर पद्मा हे जे आहे ते लक्ष्मी देवीचे जे आहे ते नाव आपण म्हणू शकतो. त्यानंतर हे जे पंकज, सरोज आणि राजू हे जे आहेत ते कमळाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा जो आहे तो कमळाचा समानार्थी शब्द नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. 2016 पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे नेता, नायक, म्होरक्या आणि गुंडा. यापैकी गुंडा हा जो आहे तो गटात न बसणारा आहे, कारण नेता, नायक आणि म्होरक्या याचा अर्थ होतो पुढारी, लीडर याचा अर्थ असा होतो. आणि गुंडा म्हणजे बदमाश आणि समाजकंटक, बदमाश याचा अर्थ. त्यामुळे गटात न बसणारा शब्द कुठला आहे तो ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पती या शब्दाचा समानार्थी शब्द जे आहे ते आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन आहे कांता, भ्रतार, दारा, जाया. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे समानार्थी शब्द तर भ्रतार. भ्रतार हा पती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आणि कांता म्हणजे पत्नीचा समानार्थी शब्द कांता आहे. दारा आणि जाया हे तिन्ही जे आहेत ते पत्नीचे समानार्थी शब्द आहेत. आणि भ्रतार म्हणजेच पती. दादला, भ्रतार, दादला, पुन्हा वल्लभ, पुन्हा नाथ,
आणि धौ हे जे काही आपण, आणि पुन्हा कांत हे जे काही आहेत ते भ्रतार्च म्हणजेच पती नवरा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि पत्नीचे कांता, पत्नी, दारा, दारा आहे खाली, पुन्हा जाया पण आहे, पुन्हा कलत्र, अर्धांगिनी, अर्धांगिनी आणि भार्या हे जे आहेत ते पत्नीचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर इथे जे आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अंबर, अंबर या शब्दाचे जे आहेत ते समानार्थी शब्द असलेला शब्द ओळखायला सांगितलेला आहे. 2014 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत व्योम, सिंधू, अनिल आणि हेम. तर अंबर या शब्दाचा अर्थ होतो आकाश. तर व्योम हे देखील आकाश आहे, व्योम म्हणजेच आकाश. आणि सिंधू, अनिल, हेम. सिंधू म्हणजे समुद्र, सागर, समुद्र सागर. अनिल, अनिल याचा शब्द होतो वारा, वारा पवन अनिल होतो. आणि हेम, हेम म्हणजे सोने, सुवर्ण, कनक याचा समानार्थी शब्द हेम. आपल्याला इथे विचारलेला आहे अंबर, अंबर म्हणजे आकाश, व्योम हा त्याचा समानार्थी शब्द आहे. तर इथे जे आहे ते आपण काही 2013 पासून 2025 पर्यंत आलेले समानार्थी शब्द मराठी पेपर मधले जे आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचे जे आहेत समानार्थी शब्द बघितलेले आहेत. तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण विरुद्धार्थी शब्द पाहत आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आणि असा कोणता एखादा टॉपिक असेल जो तुम्हाला जर समजा पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.